सगळ्यात जास्त हॉटेलमध्ये ऑर्डर केली जाणारी ही रेसिपी म्हणजे पनीर बटर मसाला। आणि आपण हे ना घरामध्ये त्यापेक्षा छान आणि टेस्टी बनवू शकतो। हे रेसिपी पूर्ण बघा, किती सोपी आहे बनवण्यासाठी। सकाळी किती घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी आपण बनवू शकतो किंवा डिनरसाठी, लंचसाठी, कशासाठीही बनवा। तर सगळ्यात अगोदर ना एका कढईमध्ये बटर घेतलेलं आहे, काही खडे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जे घरात असतील ते खडे मसाले घ्या। आता मी इथे 4 कांदे उभे चिरून घेतलेले आहे। कांदे अगोदर थोडेसे मऊ पडू द्यायचे आपल्याला। त्यानंतर ना ह्याच्यामध्ये 3 ते 4 लसूण आणि अद्रक घातलेला आहे। आता ते सुद्धा आपल्याला असंच हलकं परतून घ्यायचं आहे। आता इतकं सुद्धा गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं नाही, अशा प्रकारे अर्धवट शिजलेले कांदे म्हणू शकतो त्याप्रमाणे। त्यानंतर 4 टोमॅटो घेतलेले आहेत, सुक्या 2 मिरच्या, 2 हिरव्या मिरच्या आणि बदाम आणि काजू घेतलेला आहे आणि लगेच मीठ घातलेलं आहे। आता नंतर आपण ऍडजस्ट करू मीठ, म्हणजे हे मीठ घातल्यानंतर ना हे टोमॅटो कांदे मऊ पडतील ह्यासाठीच। आता हे सगळं चांगलं आपण मिक्स करून घेतलेलं आहोत। आता मीठ सुद्धा घातलेलं आहे, त्यामुळे ना चांगले लवकर 2-3 मिनिटांमध्ये हे स्मूथ होऊन जातील। एक झाकण लावायचं, त्यानंतर आपण एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं। हे मी शूट करताना स्किप झालेलं आहे, तर तुम्ही हे जे खडे मसाले आपण घातलेले होते ते काढून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थंड झाल्यानंतरच मिक्सरमधून फिरून घ्यायचं आणि बारीक असं पेस्ट बनवायचं। आता भाजी बनवून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये 2 बटरचे क्यूब घातलेले आहेत, त्याचबरोबर थोडंसं तेल घातलेलं आहे आणि जिरा घालायचं, चांगलं तडतडू द्यायचं। आता लगेच आपण ह्याच्यामध्ये मिरची पावडर आणि हळद घालायचं। फोडणीमध्ये घातल्यामुळे ना छान असं भाजीला कलर येईल आणि जे आपण प्युरी बनवून घेतलेलं होतं ते घालायचं आहे आणि सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। बस इतकंच। आता चांगलं आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि आता त्याचबरोबर ह्याच्यावर आपल्याला झाकण लावून ह्याचं ना कलर चेंज होईपर्यंत, म्हणजे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे चांगलं शिजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त म्हणजे कलर सुद्धा आलेला आहे आणि असं हे ना जास्त प्रमाणात उडू शकते, त्यामुळे ना वरी असं झाकण वगैरे लावून शिजवा। त्यानंतर चिरून घेतलेले पनीर घालायचंय, साखर आणि चवीपुरतं मीठ। ऍडजस्ट करायचं मीठ, कारण आपण अगोदर सुद्धा मीठ घातलेलं होतं, त्यामुळे थोडंसं बघून घालायचं आणि आता सगळं मिक्स करायचं 1-2 मिनिट आणि त्यानंतर वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि सगळ्यात महत्वाचं हातावर असं चांगलं चोळून कस्तुरी मेथी घालायचं। कस्तुरी मेथी घातल्यानेच छान अशी हॉटेलसारखी टेस्ट येते। कोणत्याही ग्रेव्ही भाजीला कस्तुरी मेथी घातलं की मग छान असं रंग येतं। तुम्ही बघू शकता किती भारी भाजी झालेली। तुम्हीच सांगा हॉटेलपेक्षा छान असं भाजी आपण घरी बनवू शकतो की नाही। तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ तुम्हाला आवडला का, व्हिडिओ मधलं थोडंही काही आवडलं असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मी हे व्हिडिओ ना कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर नक्की सबस्क्राईब करा।